वृश्चिक राशी 4 ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल. वृश्चिक राशी नावातच एक गुढता आहे. तुमचा स्वभाव समुद्राच्या तळासारखा, वरून शांत पण आतून अथांग, खोल आणि रहस्याने भरलेला. तुम्ही सहज कोणालाही समजत नाही आणि खरं तर तुम्हालाही पूर्णपणे कोणी समजू शकत नाही. तुमच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद असते, ज्यात शब्दांशिवायही अनेक भावना व्यक्त होतात. तुमचं मन हे फक्त विचारांचं घर नाही, तर ते एक गुप्त जग आहे जिथे प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना, प्रत्येक स्वप्न साठलेलं असतं. 4 ते 10 मे 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एक साधा काळ नाही, तो आहे गूढ उलगडण्याचा काळ. जणू काही विश्व तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे चाललेलं काही रहस्य हळूहळू तुमच्या समोर आणणार आहे. या आठवड्याची सुरुवात होताच तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवेल. मनात एक अनामिक अस्वस्थता, कधी अचानक येणारी शांतता, कधी काहीतरी मोठं घडणार आहे अशी जाणीव. हे सगळं तुमच्या कल्पनेतलं नाही, हा आत्म्याचा इशारा आहे. वृश्चिक राशीचे लोक नेहमीच गोष्टींच्या खोलात जातात. तुम्हाला वरवरचं काहीच मान्य नसतं. तुम्हाला सत्य हवं असतं, अगदी ते कितीही कठोर असलं तरी. आणि या आठवड्यात तुम्हाला काही सत्य समोर येणार आहेत. काही नाती, काही लोक, काही परिस्थिती ज्या तुम्हाला जशा वाटत होत्या तशा नसतील. हा उलगडा तुम्हाला थोडा हादरू शकतो, पण हाच तुमच्या पुढच्या प्रवासाचा पाया असेल. तुमचं मन या काळात खूप सक्रिय होईल. स्वप्न अधिक स्पष्ट वाटतील. अंतर्मनातून येणारे संकेत अधिक तीव्र होतील. कधी कधी तुम्हाला वाटेल की तुम्ही जे विचार करत आहात तेच वास्तव्यात घडतंय. ही तुमची अंतर्ज्ञ आहे, तुमची सर्वात मोठी ताकद. पण इथेच एक गूढ वळण आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, कारण बाहेरचं जग कधी कधी तुम्हाला गोंधळात टाकेल. लोकांचे शब्द तुमच्या मनात शंका निर्माण करतील, पण तुमचं अंतर्मन कधीच चुकीचं नसतं. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी समाप्त होण्याच्या मार्गावर असतील. काही नाती, काही सवयी, काही विचार जे आता तुमच्यासाठी योग्य नाहीत ते हळूहळू दूर जातील. हे थोडं वेदनादायक असेल, पण लक्षात ठेवा, अंत म्हणजेच नवीन सुरुवात. तुमच्यासाठी एक दैवी संकेत स्पष्ट आहे. जुनं सोडा, नवीन स्वीकारा. वृश्चिक राशीचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमची पुनर्जन्म घेण्याची क्षमता. तुम्ही कितीही अडचणीत असलात, कितीही वेळात तुटलात, तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद तुमच्यात आहे. आणि हा आठवडा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन रूपात उभं राहायला सांगतो आहे. तुमच्या आजूबाजूला काही लोक असतील जे तुमच्या भावना समजू शकणार नाहीत. ते कदाचित तुमच्या शांततेचा गैरसमज करतील किंवा तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचा प्रवास वेगळा आहे. या आठवड्यात तुम्हाला काही दैवी योगायोग अनुभवायला मिळू शकतात. एखादी भेट, एखादा संदेश, एखादी घटना जी साधी वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असेल. हे सर्व काही योगायोग नाही, हे विश्वाचे संकेत आहेत. तुमचं मन कधी कधी भूतकाळात अडकण्याचा प्रयत्न करेल. जुन्या आठवणी, जुने दुःख, जुन्या चुका, हे सगळं पुन्हा समोर येईल. पण हा आठवडा तुम्हाला सांगतो, भूतकाळातून शिका, पण त्यात अडकू नका. शेवटी या आठवड्याचं सार एकच आहे, तुमचं खरं रूप ओळखा. तुम्ही जितके स्वतःला समजाल तितकं आयुष्य स्पष्ट होईल. ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत त्या सोडून देणं शिका, आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत त्यांना पूर्ण ताकदीने स्वीकारा. हा काळ आहे गूढतेकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि तुटण्यामधून पुन्हा उभं राहण्याकडे. वृश्चिक राशी, तुमच्यासाठी एक रहस्यमय प्रवास सुरू झाला आहे. त्यात हरवू नका, तर स्वतःला शोधा. वृश्चिक राशी, 4 ते 10 मेच्या या आठवड्यात आकाशातील ग्रहांची मांडणी तुमच्यासाठी एक खास ऊर्जा घेऊन आली आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ तुमच्या अंतर्मनाला बळ देत आहे, तर गुरुचा शुभ दृष्टिकोन तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देतो आहे. नक्षत्रांची हालचाल सूचित करते की आतापर्यंत जे काही अडथळे होते ते हळूहळू दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ लागतील. हा काळ तुमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे, जिथे तुम्ही जुन्या अडचणी मागे सोडून नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल. कामाच्या क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात. मंगळाची ऊर्जा तुम्हाला धाडस देईल आणि गुरुचा आशीर्वाद तुमच्या निर्णयांना यशस्वी बनवेल. तुमच्या कामात एक वेगळीच चमक दिसेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे नेतृत्व म्हणून पाहू लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे. बुध आणि गुरुचा प्रभाव तुमच्या बुद्धिमत्तेला धार देतो आहे. अवघड विषय समजायला सोपे वाटतील आणि अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा मोठ्या ध्येयासाठी तयारी करत असाल तर या आठवड्यात केलेली मेहनत भविष्यात मोठं यश देईल.
नक्षत्रांचा संकेत आहे सातत्य ठेवा, यश तुमच्याकडे येत आहे. शुक्र ग्रहाचा शुभ प्रभाव तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणेल. जे लोक सिंगल आहेत त्यांना एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे आणि ही भेट भविष्यात गंभीर नात्यात बदलू शकते. ज्यांचं आधीपासून नातं आहे त्यांच्यासाठी गैरसमज दूर होतील आणि विश्वास अधिक मजबूत होईल. विवाहयोग असलेल्या व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. ताऱ्यांचा संकेत स्पष्ट आहे. मनापासून जपलेलं नातं आता फुलणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि वाढ दर्शवतो. गुरुचा आशीर्वाद असल्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. काही लोकांना जुनी गुंतवणूक फायदा देईल किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. मंगळ तुम्हाला धाडस देईल, पण राहूचा सूक्ष्म प्रभाव सांगतो मोठे आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं उचला. योग्य नियोजन केल्यास हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मजबूत पाया तयार करू शकतो. ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा एकूणच सकारात्मक संदेश. या आठवड्यात तुमच्यावर परिवर्तन आणि प्रगती यांचा प्रभाव आहे. ग्रह सांगतात तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. नक्षत्र सूचित करतात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीला ओळखा आणि त्याचा योग्य उपयोग करा. शेवटी एकच, वृश्चिक राशी, तुमच्यात एक अद्भुत ताकद आहे. तुम्ही कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभं राहू शकता. या आठवड्यात तीच ताकद तुम्हाला पुढे नेईल. भीती सोडा, शंका सोडा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण आता वेळ आली आहे तुमच्या क्षमतेला जगासमोर आणण्याची. विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुम्ही फक्त धाडसाने पुढे चला. तुमचं यश आता दूर नाही. वृश्चिक राशी, लक्षात ठेवा तुम्ही सामान्य नाही. तुमच्यात एक अशी आग आहे जी अंधारालाही प्रकाशात बदलू शकते. या आठवड्यात जे काही घडेल, चांगलं किंवा आव्हानात्मक, ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अजून मजबूत बनवण्यासाठी आहे. तुमचं आयुष्य एका वळणावर उभं आहे. एक मार्ग जुना आहे जिथे भीती, शंका आणि भूतकाळ तुम्हाला रोखून धरतात आणि दुसरा मार्ग नवीन आहे जिथे आत्मविश्वास, धाडस आणि यश तुमची वाट पाहत आहेत. आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही मागे वळणार की पुढे झेप घेणार. तुमच्यात जी ताकद आहे ती तुम्ही राखेतूनही पुन्हा उभं राहू शकता. तुमच्यात ती जिद्द आहे. अशक्य वाटणारी गोष्टीही शक्य करू शकता. म्हणून आज आता स्वतःला एक वचन द्या, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही आणि मी माझं यश मिळवणारच. कारण लक्षात ठेवा तुमचं भविष्य कोणी लिहिलेलं नाही, ते तुम्ही तुमच्या कृतीने घडवता. भीतीला मागे टाका, संशयाला शांत करा आणि पूर्ण ताकदीने पुढे चला. कारण वृश्चिक राशी, तुमची वेळ आता सुरू झाली आहे आणि ही वेळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला उंचावर नेण्यासाठी आली आहे.